हे पहा, अशा पद्धतीनं पाहिजे आपल्याला बेसन पीठ, जास्त घट्ट नाही आणि फार पातळ पण नाही. तर चला बघूया बुंदी. नमस्कार मंडळी, आज बनवतोय आपण बेसन पिठाची बुंदी. तर 1 किलो बेसन पीठ घेतलं आहे मी. त्यासाठी मी 3 ग्लास साखर, त्याच्याने मग पाणी घेऊन पाक बनवते. आपल्याला पाक तार बनलेला पाहिजे, तर पुढे बघणारच आहोत. तर हे आहे 1 किलो पीठ. ग्लासने म्हणाल तर 4 ग्लास मी पीठ घेतलं आहे, बेसन पीठ. आणि त्याच्यात किंचितशी हळद टाकून चांगलं गाठी मोडून आपल्याला मळून घ्यायचे. हे पहा, आणि पातळसर मळायचे. तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही कलरही टाकू शकता. तर मी 2 प्रकारचे कलर केलेले आहेत. थोडं बेसन पीठ बाजूला घेऊन आणि ते बाजूला ठेवून दिले. तेल गरम करून घेतले आणि हा बुंदी पाडायचा झारा आहे. त्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे पीठ मोठ्या चमच्याने, आणि हा चमचा छोटा फिरवायचा आहे किंवा बोट मारलं तरी चालेल झाऱ्यावर. या पद्धतीनं आपल्याला बुंदी पाडून घ्यायची. हे पहा, मस्त बुंदी आपली गोल पडलेली आहे. आणि आता तिला चांगली खरपूस तेलावर भाजून घ्यायची. अगदीच फुल गॅस करू नका, मीडियम तर कधी कमी, जसा पाहिजे तसा गॅस करा. आणि चांगली बुंदी तळून घ्या, मस्त थोडासा कलर बदलेपर्यंत. तर मी ही बुंदी तळून घेते आणि प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समध्ये देते. तरी पहा, कलर बदलला आहे आणि मी काढून घेते बुंदी. तर मी 2 प्रकारची बुंदी केली, एक तेलातली केली आणि एक तुपातली. तर ही आहे तेलातली बुंदी. तर तुम्हाला सांगितलंच मी, 1 किलो पिठामध्ये मी 2 प्रकारची बुंदी बनवलेली आहे. तर हे पहा, आपली बुंदी तेलातली तयार झाली. आता मी तूप टाकते थोडं, आणि तुपातलीसुद्धा बुंदी आपल्याला करून घ्यायची. तर मी थोड्या प्रमाणातच तुपातली बुंदी करणार आहे. ज्या पद्धतीनं आपण पहिली तेलातली बुंदी टाकली होती झाऱ्यात, त्याच पद्धतीनं मी आता टाकून घेतलेली आहे. आणि ते आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे. तर तुम्हाला सांगितलं मी, जसा पाहिजे तसा गॅस, करपवू नका आणि कच्ची तर बिलकुलच काढू नका, कारण कच्ची काढल्यानंतर फार दिवस टिकत नाही, लाडू खराब होतात. तर ही तुपातली ही बुंदी मी काढून घेतलेली आहे. पाक होत आलेला आहे आपला. आणि आता करते मी कलरची बुंदी. तर मी 2 कलरची बुंदी केली, तुम्ही 1 कलरची केली तरी चालेल. तर ही माझी कलरची बुंदी ही करून झालेली आहे. आणि पाक ही आपला 1 तारीचा बनलेला आहे. पाक कसा चेक करायचा आपल्याला, की शेवटचा टिपका असा तार होऊन पडला पाहिजे, किंवा चिकटसर, बराच चिकटसर असा होऊन पडला पाहिजे. तर मी यात टिश्यू पेपर टाकलेले आहेत, की तेल जास्त आपल्याला बुंदीमध्ये नको आहे म्हणून. तर हा पाक टाकलेला आहे मी. पाक तयार झाल्यानंतर मी 5 मिनिट तसाच ठेवून दिलता, कारण फार जास्त कडक उकळी आलेला पाक नाही टाकला मी. 5 मिनटं ठेवून मग टाकला आहे. आणि हे असं ही तेलातल्या बुंदीमध्ये आणि ही तुपातली बुंदी. तर अंदाजे टाकून घेतला आहे थोडेसा मी तुपातल्या बुंदीमध्ये. आणि हे पहा, पूर्ण दोन्ही मिळून 1 किलोची बुंदी आहे. वरून टाकले वेलची पूड बारीक केलेली, आणि तीसुद्धा चांगली मिक्स करून घेतली. खूप सुंदर अशी बुंदी झालेली आहे. आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बुंदी करा. आणि काही जरी प्रॉब्लेम आला तुम्हाला, तरी तुम्ही मला विचारू शकता कमेंट करून. फार सुंदर झालेली आहे बुंदी. आणि हे पहा, मी डब्यात भरून ठेवलेली आहे.